भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे, नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. अखंड हरिनाम नाम सप्ताह नाम यज्ञ सालाबादप्रमाणे भगवान परमात्म्याच्या प्रतिष्ठापनेचा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या निमित्त असणारा हा नामयज्ञ, या नामयज्ञातील अच्छे कीर्तन रूपी सेवा मदभाग्य सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांचा परिचित असा अभंग आहे. बऱ्याच वेळा चिंतन या अभंगावरती श्रवण केलेला आहात तुम्ही विविध वक्त्यांच्याकडून बरं का. प्रस्तुत अभंगाद्वारे माझे तुकोबराया अखंड जगतातील तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य संसारी जीवांना देवाच्या प्राप्तीचा एक उत्तम मार्ग सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कलियुगामध्ये बाकी काही आपल्या जवळ नसलं तरी चालेल, पण देव आपल्या जवळ असायला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या प्राप्तीसाठी उत्तमातलं उत्तम आणि सोपं साधन काय आहे हे साधन सांगण्याचा प्रयत्न या अभंगाद्वारे करत आहेत. या साधनाचा स्वीकार जो कोणी करेल, तो कोबरायांनी सांगितलेल्या साधनाचा स्वीकार जर कोण करेल तर त्याच्यासाठी आत्यंतिक असा पारमार्थिक लाभ काय काय आहे हेही सांगायला थांबलेले नाहीत तुकोबराय बरं का. जसं की त्या साधनाचा स्वीकार केल्यानंतर 8 प्रकारच्या रिद्धिसिद्धी तुमच्या पायाची सेवा करतील, दासत्व करतील. त्यांना लाथाडून घालवण्याचा प्रयत्न केला तरी ह्या रिद्धिसिद्धी आपला संगत सोडणार नाही. दुःखाला कारण असणारा दुष्ट गुण जवळ शिल्लक राहणार नाही. आणि कोट्यावधी रुपये जवळ असताना सुद्धा चित्ताला जे समाधान नाही ते समाधान मिळण्याचं काम सुद्धा या साधनाच्या आधारे होईल. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की या साधनाचा स्वीकार ज्याने केला त्याचा देव गडी झाला, त्याचा भार देव उचलतो म्हणले. जसं की ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे ते सर्व मी करी. हे देव ब्रीद आपलं खरं करून दाखवतो. कधी तुकोबराय सांगतात त्या साधनाचा स्वीकार योग्य रीतीने ज्यांनी केला त्यांच्या बाबतीत हे सगळे फायदे सांगितलेत बरं का. या अभंगाद्वारे हे सगळे फायदे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न तुकोबराय करत आहेत. प्राप्त वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. आजची दिनविशेष कंडिशन अशी आहे की आज आहे संकष्टी चतुर्थी बरं का. आणि म्हणून कीर्तन सेवेचं टायमिंग रोजच्यापेक्षा बदललेलं आहे. आपल्याला बरोबर 10:19 आरती पूर्ण झाली पाहिजे, कारण चंद्रोदय होणार आहे 10:19 आहे. त्यामुळं 10:19 बरोबर या ठिकाणी आरती पूर्ण झाली पाहिजे अशी अट आहे. आणि म्हणून 10:15 वाजेपर्यंत सगळ्यांना व्रत पकडून व्रतस्थ राहायलाच पाहिजे बरं का. त्याशिवाय पर्याय नाही. आज 10:30 शिवाय जेवता येणार नाही. आणि म्हणून या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करत असताना वेळेत या अभंगाचं भावार्थ रूपाने चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी या नयन करायचं आहे. वास्तविक प्रवचनाला आलं त्यावेळेला वाटत होतं की कीर्तनला कोण येते का नाही कोणास ठाऊक, कारण प्रवचनला समोर कोणच दिसेना. जर वक्ता या ठिकाणी आपली सेवा सादर करून भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत सेवा पोचायची असेल तर श्रोता बी पाहिजे बरं का. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते बी. कारण
माझ्यासाठी आज तुम्ही कुठल्या स्थानी आहात प्रभू, तुम्ही महिषाची या मूर्ती, मी तव दुबळार्ची तसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. याने ना तुम्ही महिषाच्या मूर्ती आहात सर्वजण, आणि तुमच्या समोर एक बालक बोबडा बोली. अगदी वेडवाकडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न बालक या नात्यानं, जसं मौली या ठिकाणी सगळ्या जगाला ज्ञान पुरून उरेल एवढं ज्ञान पाजळलं, पण शेवटी बालक पण नम्रताच घेतली आपल्याकडं. या न्यायानं त्यांच्या दृष्टीनं विचार करता आपण कोण आहोत, मग छोटं बालक आहोत. या न्यायानं आताची सेवा जी आहे ती बालकाकडून होती आहे हे संबोधित धरून चालायचं आहे बरं का. बघा तुकोबराय या ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची, आणि तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवे का मार होनिया. हे सगळे फायदे एका साधनाच्या आधारे मिळणारे फायदे आहेत बरं का. वास्तविक देवाच्या प्राप्तीसाठी शास्त्राने, श्रुतीने, पुराणाने आपल्याला खूप साधनं सांगून बघितली. एवढंच तुकोबराय सांगतात हे साधन नाही देवाच्या प्राप्तीसाठी. भगवत स्वरूपाच्या प्राप्ती करता अनेक साधनं आपल्या समोर शास्त्राने ठेवलीत, पण दुर्दैव असं की ही सगळी साधनं संसारी जीवांना जमण्यासारखी दिसेनात. संतांनी विचार केला की ही साधनं या संसारी जीवांसाठी काही उपयोगाची नाहीत. का उपयोगाची आहेत का? सर्व संसाराचा त्याग करून हिमालयात बसून तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य आहे संसारी जीवाकडं? नाही. मग काय करू शकतो आपण? पान समाधी या गोष्टी नक्की नाही. बघा यातलं काहीही जमण्यासारखं नाही हे संतांनी ओळखलंय. कारण संसारी जीवाला जर 2 तास कीर्तनाला बसायला जमत नाही तर कड्या कपारी जाऊन काय बसतील आणि देवाची प्राप्ती करतील? याकरता माझ्या तुकोबरायांनी क्लिअरच करून टाकलंय बरं का. करूच नका प्रयत्न तसला. काय करावी साधने फळावघेची येणे. त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर काय सांगतात? नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा.
स्पष्ट करून टाकलं. काय म्हणून? न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. साधनं अनेक आहेत. पापमुक्ती, भयमुक्ती, चिंतामुक्ती, दुःखमुक्तीसाठी साधनं अनेक सांगितली शास्त्रानं तुम्ही आम्हाला. पण या साधनांचा स्वीकार सगळेजण करू शकत नाही आपण. बरेच वर्ष बोलत आलोय मी एक गोष्ट. काय म्हणून? सगळी साधनं एका बाजूला करा. देवाच्या प्राप्तीसाठी, भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होऊन त्याची प्राप्ती होण्यासाठी आम्हा वारकऱ्यांना, वैष्णवांना, भाविकांना, भक्तांना शास्त्राने एक पर्याय सांगितलाय. काय करा? पहिलं देहाचं उदासीकरण. देहावरती तुळशीपत्र ठेवा. सातत्याने देवाचं नामस्मरण करा. सांगितलंय ना? देवाच्या प्राप्तीसाठी आम्हाला काय सांगितलंय पर्याय? पहिलं देहावरती तुळशीपत्र. दुसरं सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमशन्तश्च माम भक्त्या नित्योक्ता उपासते. या नायानं देवाचं चिंतन सातत्यानं करा. त्यानंतर कर्म किंवा उपासना सांगत असताना पंढरीची वारी करा किंवा दानधर्मादी क्रिया करा. संत सेवा होऊ द्या, शास्त्र अध्ययन होऊ द्या. आणि या गोष्टी करता करता कधी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती झाली हेच कळून येत नाही. ही आमची वाटचाल आहे वारकऱ्यांची, बरं का, भाविकांची. पण यासाठी देव प्राप्त करायला बहुतेक किती वर्ष जातील? असं किती वर्ष जातील? का सुरुवात काही जणांची केली तिथंच गाडी थांबली, बरं का. वारकरी झाल्यावर नंतरच्या प्रक्रिया आहेत. काय काय प्रक्रिया आता बोललो आपण? सातत्यानं नामस्मरण, त्यानंतर पंढरीची वारी, त्यानंतर दानधर्मादी क्रिया, वेदाध्ययन, शास्त्राध्ययन, पुराणाध्ययन, संत सेवा, या गोष्टी पुढं चालू होतात एक 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 एक. माळ घातल्यावरच म्हणला झालं माझं काम सगळं. आता झालं सगळं काम. झाली देवाची प्राप्ती, मिळाला मोक्ष, झाली जीवनमुक्त अवस्था, विधेयी अवस्था. काय काय झालं यातलं? पापमुक्त झाला, दोषमुक्त झाला नाही? झाला, काही झाला नाही. हा फक्त अधिकार आहे की या मोक्षापर्यंत जाण्यासाठी पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्षाचे अधिकारी आहे. पात्रता अजून निर्माण करायची आहे मोक्षप्राप्तीची. आणि ही पात्रतेसाठी ह्या प्रक्रिया आहेत पुढच्या, बरं का, प्रक्रिया आहेत. जसं ठोसपणे म्हणता येतं की दुधात तूप आहे, दुधात तूप आहे. पण आत्ताच्या आता दाखवू म्हटलं तर आहे की नाही? आत्ताच्या आता दाखव म्हटलं तर कसं दाखवायचं? दाखवता येत नाही. म्हणजे तूप नाही का त्यामध्ये? तूप आहे, पण त्यासाठी प्रक्रिया आहेत. जशा त्या प्रक्रिया आहेत तशा माळकऱ्याला पुढं प्रक्रिया आहेत, बरं का. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत किंवा त्या स्वरूपाशी विलीन होण्याकरता काय आहेत प्रक्रिया आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे आम्हाला थोडासा काळ यामध्ये खर्ची घालावा लागतो, तेव्हा देवाची प्राप्ती आम्हाला होते किंवा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. पण कलियुगामध्ये हे मान्य नाही. एवढा वेळ वाट बघायची, मग आम्ही पापमुक्त व्हायचं, जीवनमुक्त व्हायचं, देवाला प्राप्त करायचं. त्यापेक्षा झटपट काय असलं तर सांगा. झटपट काय असलं तर साधन सांगा. या साधनाचा स्वीकार आम्ही लगेच करू. मग ज्ञानोबरासारख्या द्रष्टा महापुरुषाने अशा लोकांसाठी सुद्धा झटपट निकाल देणारी साधनं काही सांगितली, बरं का. बघा म्हणले, जर तुम्हाला वारकरी व्हायचं नाही, आहार विहार आचार विचारावरती नियंत्रण ठेवायचं नाही, शास्त्राध्ययन करायचं नाही, संत सेवा करायची नाही, दान धर्म क्रिया करायची नाहीत, पंढरीची वारी करायची नाही, यातलं काहीच करायचं नाही, पण मुक्त तर व्हायचं आहे, दोषमुक्त व्हायचं आहे, जीवनमुक्त व्हायचं आहे. या सगळ्या मुक्ती आम्हाला पाहिजे आहेत. आणि मग इकडं ही तर क्रिया संप्रदायाच्या नियमानुसार करायची नाही. मग एक काम करा म्हणले, पापमुक्त व्हायचं आहे, व्हायचं आहे ना? नक्की व्हायचं आहे. मग हे काही न करता एक काम जरूर करा म्हणले. तुम्ही एक काम जरूर करा. काय करा तर हिमालय नावाचा एक पर्वत आहे, या पर्वताची एक प्रदक्षिणा फक्त पूर्ण करा. बाकी काय करू नका. पंगत वाढू नका आणि पंढरपूरला बी जाऊ नका, संत सेवा करू नका, वेद अध्ययन करू नका, काहीही करू नका. फक्त एक काय करायचे, जन्माला येऊन हिमालयाची प्रदक्षिणा करायची. मग कुठलं बरं आहे? पंक्ती वाढून रात्रभर कीर्तन ऐकणं बरं आहे? पंढरपूरला पायानं चालत जाऊन संत सेवा करणं बरी आहे का एकदा जाऊन फक्त आयुष्यातलं हिमालयाची एक प्रदक्षिणा करणं बरं आहे? कुठलं बरं वाटतंय ते क्लिअर कट सांगा बरं का एकदाच.
मी म्हणत नाही, ज्ञानोबराय सांगतात हिमालयाची प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्याला सुद्धा जीवनमुक्त अवस्था मोक्ष प्राप्त होतो. नाही असं नाही, होतो, पण त्याला काही अटी आहेत, कंडिशन आहेत बरं का. काय म्हणून? हिमवंतू दोष खाय परी तेथ जीविताची हानी होय. काय सांगतात ज्ञानोबराय? हिमालय तुमच्या खात्यावरचे सगळे दोष खाऊन टाकून तुम्हाला मुक्त अशी अवस्था प्राप्त करून देणार आहे एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर. पण हिमवंतू दोष खाय परितेत जीविताची हानी होय. जो हिमालयाची प्रदक्षिणा पूर्ण करायला गेलाय तो घरला जिवंत येणार. मग कुठलं बरं आहे सांगा? कोणतं बरं आहे? हे बरं आहे. मग 100% गॅरंटी दिली, ते तर जीविताची हानी होय. जीवाची हानी होणार यात शंका नाही. मग ही अशी साधनं आहेत, झटपट आहेत, खरं जीवाला धोका देणारी आहेत बरं का. ही साधनं परवडतील? मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचने लागे शरीर ते गावी. काय ज्ञानोबराय दुसरी ओळी टाकतात? तीर्थक्षेत्राला जाऊन त्या ठिकाणचा विधी पूर्ण करणाऱ्याला आणि तिथं शरीर टाकणाऱ्याला काशी नावाचं तीर्थक्षेत्र काय करतं? मोक्ष देतं, पापमुक्त करून मोक्षाची प्राप्ती करून देतं. मग बाकीची साधनं करीत बसायची गरज नाही, फक्त काशीला जायचं. काय करायचं? काशीला जायचं. पण नुसतं जायचं सांगितलंय का? जाय सांगितलं नाही. वेचने लागे शरीर तिये गावी, तिथं जाऊन मरावं लागेल काशीमध्ये, तरच मोक्ष आहे. मोक्ष कधी आहे? मेल्यानंतर. आणि जर काशीची यात्रा करून येऊन हायवेला येऊन मेला तर मोक्ष नाही बरं का. का काशीसनं आलाय आणि ऑन ड्युटी आहे, अजून घरात पोचायचं आहे, तर हायवेला मेला. काशीनं अशी नाही अट्ट घातली तर काशीमध्येच देह पडावा लागेल. या ठिकाणी अशी अवस्था आम्हाला जर असेल तर तीर्थ उपयोगाची नाही, साधनं उपयोगाची नाही. पुन्हा पुन्हा संतांना या मृत्यूलोकामध्ये यावं का लागलं? या सगळ्या तुमच्या आमच्या संसारी जीवनाचा विचार केला, यांना सगळ्यांना जमेल असं साधन देवाच्या प्राप्तीचं द्यावं, हा एक हेतू होता देवाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी बरं का. आणि म्हणून इथं आले. तेच म्हणजे तुकोबराया या अभंगाद्वारे सुद्धा एक उत्तम साधन सांगण्याचा प्रयत्न करतात. शास्त्र बी सांगून कंटाळी बरं का. अगोदर शास्त्र सांगून कंटाळी, मग संतांनी आता सोपं करून आम्हाला सांगितलं. देवाचं नामस्मरण करणाऱ्याचा अधिकार सांगितला, भक्ती करण्याचा, सेवा करणाऱ्याचा अधिकार सांगितला. काय सेवा करणाऱ्याचा अधिकार आहे? भक्ती करणाऱ्याचा अधिकार आहे, नामस्मरण करणाऱ्याचा अधिकार आहे. बघा ना, एक नामस्मरण करणारा, भजन करणारा कुठल्या अवस्थेला पोचू शकतो, हे सादृश्य उदाहरण आहे. तुकोबरायांच्या जीवनाकडे जर आम्ही वळून बघितलं तर त्यांनी स्वतःची प्रचिती, अनुभव जगासमोर ठेवलेला आहे. निव्वळ भजन करणारा, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी, काय तुकोबरायांनी केलं होतं? जीवनमुक्त अवस्था त्यांनाही प्राप्त झाली, तुमच्या आमच्यासारखे सामान्य संसारी कुळामध्ये जन्माला आलेत. त्यानेही संसाराचं ओझं आपल्या खांद्यावरती घेतलं. इतरांसारखा त्यांनी संसार करण्याचा प्रयत्न केला, फक्त त्यातली आसक्ती संपली आणि संसाराचा त्याग करावासा वाटला त्यांना. का? यामध्ये जर अडकलो गेलो तर सार अशी गोष्ट भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही. यात अडकण्यात काय अर्थ नाही. सोडला नाही, त्यातच राहिलेत, पण त्यात राहून वेगळे राहिलेत बरं का. आणि देवाची प्राप्ती करण्यापर्यंत मजल. नुसती देवाची प्राप्ती नाही केली तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त केली, मुक्त झाले सगळ्या जगासमोर बरं का. काय केलंय? वैकुंठ गमन केलं ना. तुकाराम बीज आपण साजरी करतो फाल्गुन वद्य द्वितीयेला. सगळ्या जगासमोर आव्हानात्मक सगळ्यांना सांगून गेलेत, बिन सांगता नाही. सगळ्यांना दशमीपासून, कीर्तनात दशमीपासून चालू केलं होतं. दशमीला सांगितलं एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, होळी पौर्णिमा, शिमगा म्हणतो आपण. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा आणि प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य द्वितीया. या द्वितीयेला तुकोबराया. पण याच्या अगोदर एवढं दशमीपासून सगळ्या कीर्तनातनं ते सांगायचे बरं का. यायचं का कुणाला वैकुंठाला? यायचं का कुणाला वैकुंठाला? सरळ विचारायचे. किती जण होय म्हणले? बरं बाकीच्यांचं सोडा. जे सारखे सतत त्यांच्या सोबत टाळकरी म्हणून 14 टाळकरी होते, त्यातल्या टाळकऱ्यांची नावं घेऊन, ओ गंगाजी मवाळ, संताजी जगनाडे, अजून
शिवजी कासार प्रत्येकाची नावं घ्यायची, यायचं का वैकुंठाला विचारायचे. ते टाळकरी हात जोडून म्हणायचे, घरात विचारतो नाही सांगतो, कारण संसार सोडून वैकुंठाला जर जायचं झालं, वैकुंठाला कसं जाता येते, वडा एसटी का आहे काय, कसं जायला पाहिजे स्वर्गात किंवा वैकुंठात जायचं झालं तर एकच न्याय त्याच्यासाठी, यद्गत्वा आणि निवर्तन्ते तद्धामं परम मम, मेल्याशिवाय पर्याय. मग आता मला सांगा, तुकोबराय आव्हान करत असतील वैकुंठाला यायचं आहे का म्हणून, कोण मरायचं होईल, कारण या अगोदर सदेह वैकुंठाला कोण गेला याचं उदाहरण नव्हतं, आणि त्यामुळे जायचं झालं तर मेल्याशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांच्या डोक्यात भूत होतं. आणि म्हणून सांगायचे, घरी विचारून सांगतो, द्वितीयेचा दिवस उजाडला विजेचा, तरी सुद्धा कोणी तयार झालं नाही. घरचं कोण तयार झालं नाही, बाहेरचं कोण तयार झालं नाही. घरच्यांना सुद्धा संधी दिली, अवलिया साहेबांना विचारलं होतं का नाही, द्वितीयेच्या दिवशी त्या विजय दिवशी सकाळी भाकरीला बसलेल्या आपल्या बायकोला सुद्धा तुकोबरायने विचारलं, का गावले यायचं का तुला वैकुंठाला. आता म्हणली ही वैकुंठाचं याडाने कुठनं घुटलं असेल या बाबाच्या डोसक्यात. वैकुंठाला जायला काय बाजारला गेल्यासारखं आहे का ते, पण त्यांच्यासाठी बाजारला गेल्यासारखंच होतं, कारण जीवनमुक्त अवस्था ज्यांनी, नित्यमुक्त अवस्था ज्यांनी प्राप्त केली होती त्यांच्यासाठी वैकुंठ म्हणजे बाजारच आहे. कधीही जाऊ शकतात, कधीही येऊ शकतात, ही त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून विचारलं त्यांनी, पण आवलीनं विचार असा केला की यांना काहीतरी सांगून बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून सहज बोलून गेले अवलिया साहेब, सहज बोलून गेल्या. काय म्हणून, हे बघा ही ढोरं गुरं जमीन जुमला, एवढा मोठा वाडा, पोरं लेकरं ही सगळी सोडून कसं जायचं वैकुंठाला. अगं म्हणलं एक संधी आहे, हे सगळं घेऊन चल वैकुंठाला, तिथं मांड तुझा संसार. केवढी मोठी संधी होती. पण पटला असेल विषय अवलिया साहेबांना, नक्कीच नाही बरं का. म्हणले असं कोण ढोरं घेऊन वैकुंठाला गेले का आजपर्यंत. आणि मग काहीतरी जाड बोलल्याशिवाय हा बाबा काय बाहेर जाणार नाही, म्हणून तुकोबरायांना सहज बोलून गेले अवलिया साहेब, हे काम करा म्हणले, तोपर्यंत तुम्ही जाऊन या वैकुंठाला, मी हे सांभाळतो. बस एवढाच पत्नीचा शब्द घेतला आणि तुकोबराय बाहेर पडले. ज्यांनी सगळ्या अखंड देहवासियांसमोर सदेह वैकुंठाला जाण्याचा विश्वविक्रम पुरुषार्थ ज्यांनी केला, त्या तुकोबरायांनी काही जादूटोना केली होती का. काय साधन होतं त्यांच्याकडे वैकुंठाला जाण्यासाठी, एक साधन, नेनते काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. एक भजन सोडलं तर त्यांच्याकडे काय साधन शस्त्र होतं, काही साधन नाही. म्हणजे या भजनाच्या किंवा या भक्तीच्या आधारे सदेह वैकुंठाला जाता येतं, सगळ्यांना जाता येतं, हे दाखवण्याचं काम, हे अनुभूतीचं प्रचितीचं कार्य समोर सगळ्यांच्या त्यांनी ठेवलं बरं का. नुसतं जाता येत नाही तर गेलेल्याला परत सुद्धा येता येतं. आता हे जरा आश्चर्याची गोष्ट नाही, गेलेला कोण कोण मागं आलाय आतापर्यंत, आले कोण. पुढे गेले ते नाही झाले, गेल्यात ती काय मागं कोण अजून आलेली नाहीत. कोट्याधीश असू दे, लक्षाधीश असू दे, अब्जाधीश असू दे, जी गेलेत ती परत आली नाहीत. पण तुकोबराय सांगतात त्या साधनाचा स्वीकार जर केला तर गेलेल्याला सुद्धा परत येता येतं. तुकोबराय स्वतः आले, किती वेळा, 3 वेळेला आले, आहे की नाही. ना तर बाबा 3 वेळा आले गेले बरं का, लगेच लगेच. आता ही कशाची साधना आहे, जादू नव्हे, ही जादू नव्हे. जे आजच्या कीर्तनाच्या अभंगातून तुकोबराय जे साधन सांगतात, या साधनाचा स्वीकार ज्याने केला त्याला या अवस्थेपर्यंत पोचता येतं, हे सिद्ध करायचं आहे त्यांना, बाकी काही सांगायचं नाही बरं का. या अवस्थेपर्यंत पोचता येते, आहे का नाही. नाथ बाबा गेले आले किती वेळा झालं, 3 वेळा झालं. जलसमाधी शेवटला घेतली, आहे की नाही. एकदा तर स्वतःच्या मुक्तीचा आनंद स्वतः लुटला त्यांनी. याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. या न्यायानं काय केलंय बघा ना. त्यांनी निश्चित तारीख तिथी ठरवली आणि सगळ्या आपल्या भजन्यांना, टाळकऱ्यांना, भाविकांना सगळ्यांना सांगितलं, अमुक दिवशी मी 2 प्रहरी मी देहाचा संकट सोडणार आहे, देहत्याग करणार आहे, आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन होणार आहे, म्हणजे या जगाचा निरोप घेणार आहे, आपल्या भाषेत मरणार आहे. सगळ्यांना सांगितलं. त्या दिवशी सकाळपासून नवे आधीच 4-8 दिवस तयारीला सगळे लागले बरं का. तो दिवस उजाडला, नाथ महाराजांचा जाण्याचा दिवस उजाडला.
सगळ्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी शुभारंभ केला. सुशोभितपणा, अगदी मंगलमय वातावरण ठेवलं. कारण नाथांची समाधी सामान्य गोष्ट नाही. नाथांनी सगळ्या सेवकांना बोलावलं. ज्यावरून अंत्यविधी काढायची आहे, प्रयत्न येतात त्याला काय म्हणायचं ते, तिरडी. तिरडीला फुलांच्या माळा लावू लागायला स्वतः नाथ महाराज होते, स्वतःच्या तिरडीला, बरं का. कारण हे दुपारी होणार आहे आणि हे तो कुठं कमतरता असता कामा नाही. रंगीबेरंगी फुलांनी तिरडी सजवली आहे. वेळ झाली, भजन्यांना बोलावलं, म्हणले चालू करा पंचपदी. भजनाला सुरुवात करा. आणि पंचपदीला सुरुवात झाली. नाथ बाबा स्वतः तिरडीवरती जाऊन आरामशीर झोपल्यासारखं एखादा माणूस झोपले आणि देहाचा त्याग केला, सोडला जीव. वेगळे झालेत शरीरापासून. भजनानं सुरुवात झाली, गजर झाला, दिंडीला सुरुवात झाली. अंत्ययात्रा, महाअंत्ययात्रा नाथांची चालू झाली. एक गल्ली पार करून दुसऱ्या गल्लीमध्ये ही अंत्ययात्रा घुसली, दिंडी घुसली. आणि मग दिंडीचा आवाज आल्यानंतर त्या गल्लीतली दुसऱ्या गल्लीतली माणसं जागी झालीत. त्यातली एक माऊली, एक स्त्री बाहेर आली आणि काय वाचतंय म्हणून विचारायला लागली. विचारत असताना इतरांनी सांगितलं, अगं तुला माहित नाही का, नाथांची अंत्ययात्रा चालू आहे, प्रेतयात्रा चालू आहे. राग आला त्या माऊलीला. राग आला आणि रागापोटी एक वाक्य समोर येऊन बोलली, आज माझी लेक पहिल्यांदा सासरला मुहूर्तानं निघालती, आत्ताशी बाहेर काढायची म्हणतोय, तर आजच फावलं का या नाताला मारायला. एवढंच वाक्य बोलल्याबरोबर नाथ बाबा तिरडीवर उठून बसले आणि म्हणले, माऊली तुझ्या लेकीला आधी घालीव, मी काय पुन्हा कधी बी जाईन, बरं का, मी कधीही जाईन. आता ही अवस्था जी आहे ती नित्यमुक्त अवस्था म्हणायचं. कधीही जाता येतं, कधीही परतून येता येतं. आपण बोलता बोलता राहून गेलो की ना, तुकोबराया सुद्धा 3 वेळा परतून आलेत. एकदा आलेत आपल्या टाळकऱ्या करता, संताजी जगणारेसाठी. दुसऱ्यांदा आलेत आपल्या भागीरथी नावाच्या मुलगीसाठी, जिचं अल्प वयामध्ये, लहान वयामध्ये लग्न झालं होतं. आणि त्या सासरी असताना तुकोबरायांची, बाबांची खूप आठवण झाली. अंतकरणानं आक्रोश केला आणि ती वेदना तुकोबरायांच्यापर्यंत वैकुंठात पोचली. लेकीसाठी एकदा जावं लागेल असा तुकोबरायांनी विचार केला आणि दुसऱ्यांदा खाली मृत्यूलोकामध्ये आलेत. आल्यानंतर डायरेक्ट भागीरथीच्या घरी गेले. भागीरथीच्या घरी गेले आणि भागीरथीला समजावून लाडानं प्रेमानं जवळ घेतलं, कुरवाळलं आणि सांगितलं, बाळा अशी परत परत आर्त वेदना माझ्यापर्यंत पोचवायची नाही, माझी आठवण सारखी काढायची नाही, बरं का. मला सारखं येणं शक्य नाही. आता ठीक आहे, आलो आहे तुझ्यासाठी एकदा. कडकडून भेटली बाबांना आणि एक छोटासा हट्ट केला लेकीनं. बाबा आलाच आहात, माझा डोक्यावरती अक्षदा टाकून गेल्यापासून तुम्ही पाण्याचा थेंबसुद्धा या घरात घेतलेला नाही. एकदा मला या ऋणातून मुक्त करा, घरी एकदा फक्त घासभर तुम्ही भोजन करा. ठीक आहे म्हटले, आवर तुझं, मला जास्त वेळ नाही थांबता येणार, सगळं भोजन तयार आहे बाबा, फक्त एक तुमच्या आवडीचा पदार्थ फक्त करायचा राहिलाय. म्हणले ठीक आहे बनव. आता तुकोबरायांना आवडत होतं ती म्हणजे शेवयाची खीर. शेवयाची खीर भागीरथीनं शेवयाची खीर बनवली आणि दुःखी चेहरा करून बसली. आता दुःखी चेहरा का केला होता? दुःखी चेहरा करण्याचं एकच कारण होतं, महाराज शेवयाच्या खीरीत घालायला दूध नव्हतं घरात. चेहरा बघितला आणि तुकोबराय विचारतात, का ग काय झालं? बाबा खीर बनवली तुमच्या आवडीची, पण त्यामध्ये घालायला दूध नाही. म्हणले चिंता करू नको, चरवी घे, तांब्या घे, चल माझ्याबरोबर. नको बाबा तिकडे जाऊ नका, गल्लीत कोणीही आपल्याला दूध देणार नाही. अगं चिंता करू नको, फक्त तांब्या घेऊन चल ना माझ्याबरोबर. आणि मग गेले. आवली आपली भागीरथी पाठीमागे, लेख तुकोबराय पुढे आहेत. या भागीरथीच्या घरासमोर एक मंदिर होतं. शिवलिंगाची स्थापना झालेली होती. लिंगेश्वर, बरोबर आहे का? यल्लेश्वर, यल्लेश्वर नावाचं शंभू महादेवाचं मंदिर. यल्लेश्वराच्या मंदिराच्या पायऱ्या चढत असताना भगवान परमात्म्याची, त्या आदिनाथाची, शंभू महादेवाची स्तुती चालू केली तुकोबरायांनी. पाठोपाठ भागीरथी आहेच, देवाची स्तुती चालू केली. नामा अनामा आदिता मायातीता हिरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्रचाळक अनंतवेशा जगतपते जय जय गुरुवेक्षा पंचवदना क्रमाध्यक्षा, अशी स्तुती चालू केली. आणि स्तुती चालू करून केल्यानंतर त्या ठिकाणी एक आश्चर्याची गोष्ट अशी की
शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आवर्जून जी मूर्ती असते समोर ती नंदीची, नंदी असतोच बरं का शंभू महादेवाच्या मंदिरात. देवाची स्तुती केली, शंभू महादेवाची स्तुती केली आणि बसलेल्या त्या नंदीला पहिलं उठवलं तुकोबरायाने. भागीरथीला सांगितलं तुला हवं तेवढं दूध घे, दूध काढून घे. भागीरथीने बाबांच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि आपल्या हातातला असणारा मोठा चरवी तांब्या भरेपर्यंत धार बैलाची काढली. त्या ठिकाणी शंभू महादेवाची पुन्हा स्तुती करून गडबडीनं तुकोबराया आणि ती भागीरथी परतून पाठीमागे आलेत. दूध मिळालं, पण एक गोष्ट राहून गेली. जसा नंदीला उठवला तसा येताना बसवायला पाहिजे होता. त्या नंदीला तुकोबराया बसवायला विसरलेच बरं का. अजून सुद्धा यल्लेश्वराच्या मंदिरातला नंदी उभाच आहे. आता एवढं सामर्थ्य येतं कुठून, आलं कुठून म्हणाल तर त्याने हेच गोष्ट आम्हाला साक्षीभूत अशी अनुभवाची गोष्ट तुकोबरायाने आमच्या समोर जी ठेवली आहे त्याला दुसरं निमित्त कारण काहीच नाही बरं का. एकच कारण आहे आणि ते म्हणजे सामान्य वाटत असले तरी भक्तीचं सामर्थ्य आहे, नामस्मरण भजनाचं सामर्थ्य आहे आणि हेच सांगण्याचा प्रयास या अभंगातून तुकोबराया या ठिकाणी करत आहेत. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरे शांती क्षमा दया. अभंगाकडे नीट लक्ष देऊन बघायचं. तुकोबराया भक्ती ज्याचे हाती असं नाही म्हटले बरं का. भक्ती ज्याच्या हाती म्हटलेत का? नाही, भक्ती करणारे सगळेच आहेत. कोण करत नाही भक्ती? सगळेच करतात. थोड्या कमी प्रमाणामध्ये भजन सुद्धा सगळेच करतात. ज्ञानोबा तुकोबरायांच्या प्रमाणांचा उच्चार सगळेच करतात. कोण करत नाहीत? मला सांगा, उच्चार करत नाहीत का? केलेल्या उच्चारावरती विश्वास नाही, श्रद्धा नाही. आणि मग अशा आपण थोडंसं चिंतन केलं प्रवचनामध्ये. अश्रद्धाणाम पुरुषा धर्मशास्त्रे पर्यंत पहा, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणे. या न्यायाने जर विचार केला तर अश्रद्धेनं केलेलं भजन काय कामाचं? अश्रद्धेनं केलेली भक्ती कुठल्याही उपयोगाची, कशाच्याच उपयोगाची नाही. एकीकडं आम्ही इकडं काय म्हणायचं, काय भजन म्हणताना म्हणायचं, ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेवा म्हणे हरी माझा समर्थ.
म्हणता समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हे भजन म्हणायला लागलो असेल आपण. आता वारकरी आवडीनं म्हणतात का बिगर आवडीनं? हे आवडीनं म्हणतात बरं का, आवडीनं प्रेमानं म्हणतात. या सगळ्या वारकऱ्यांचा हरी समर्थ आहे यावरती भरोसा आहे. बाकीच्यांचा तर सोडाच. सगळ्या वारकऱ्यांचा तरी विश्वास आहे का? तो म्हणाला असं का म्हणताय? हरी समर्थ म्हणणारे वारकरी सुद्धा उतारा ठेवत्याला मी बघितले डोळ्यानं बरं का. हे उतारा ठेवाय जर पुढे धावत असतील तर हरी समर्थ आहे यावरती यांचा आत्यंतिक विश्वास आहे का? आणि मग श्रद्धा नसेल तर हरी समर्थ समर्थ म्हणून आयुष्य जरी घालवलं तरी अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्रे परंतपः. अशी तपच्या तप जरी या ठिकाणी भजन करत बसलो आम्ही तरी देवाची प्राप्ती होणं शक्य नाही. या ठिकाणी जाणून काय घ्यायचं आहे? तुकोबरायांनी साधन सोपं सांगितलंय. सगळ्या साधनापेक्षा सोपं साधन देवाच्या प्राप्तीचं. देव तुमच्या स्वाधीन होऊन जाईल. नवे नवे देव तुमच्या मागे 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 हिंडत राहील. देव तुमचा गडी सुद्धा होईल म्हटलेत बरं का तुकोबरे. पण त्यासाठी या साधनाकडे बघा, नीट अभंगाकडे लक्ष द्यायचंय आता बरं का. काय म्हणतात? भक्तीचे ते वर्म जयाची हाती. भक्ती ज्याचे हाती म्हटले नाहीत, भक्तीचं वर्म ज्याचे हाती. इतर साधनापेक्षा सोपं आहे हे साधन, भक्ती साधन. पण भक्ती वर्म जाणून जर केली असेल तर देवाच्या प्राप्तीपर्यंत पोचता येईल. अन्यथा नाही. वर्म चुकलं तर भेदबुद्धी कायम ठेवली आणि भजन चालू आहे, पंढरीची वारी चालू आहे आणि सगळे वारकरी म्हणजे देवाचा अंश ही अनुभूती जर आली नाही वाऱ्या करून करून तर भक्तीला म्हणजे काय अर्थ राहील? कदापि नाही. जग म्हणतं किंवा संतांच्या मुखातून उच्चार आलाय म्हणून पंढरपूरला माहेरघर म्हटलं. मग माहेर घरातनं सासूरवासिनीला माहेर घरातनं येताना आनंद का दुःख होतंय? एखाद्या सासूरवासिनीला माहेरला जायला संधी मिळाली तर माहेरात गेल्यानंतर आनंद का दुःख? आनंद आहे ना. मग वारकरी माहेरघरला जातात कुठं? पंढरपूरला. द्वादश बुधवारी आली तर ही सासूरवासीन मंगळवारची रात्रीचीच पळती बरं का. सासर प्रिय आहे म्हणून का माहेर प्रिय आहे म्हणून? काय 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 चाललंय आमचं संग? कुठंतरी वर्म चुकतंय ना. मग जर एकीकडं आम्ही असं म्हणावं की माझे माहेर पंढरी, जर माहेर आहे तर मग माहेरातनं रातोरात का पळतो? एकीकडे तुकोबरायासारखा द्रष्टा महापुरुष पंढरपूर सोडताना जर सोडायची वेळ आली पंढरपूर, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणाची स्थिती बघा ना कशी आहे. कशी आहे? संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळायसी. गेली 21 दिवस आनंदात होतो म्हणले तुकोबराया. आता उद्यापासून त्याच दुःख देणाऱ्या संसाराला सासरला उद्यापासून काय जाणे तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून दुःखी व्हायचे, दुःखी व्हायचे बरं का, दुःखी व्हायचे. आणि नुसते दुःखी नाही व्हायचे तर ते माहेर सोडताना लोटांगणाच्या निमित्तानं गडागडा लोळायचे. काय व्हायचे? गडागडा लोळायचे. का तर मी अल्पवयाची सासूरवासीन, मला सासरमध्ये दुःख आहे याचा अनुभव आहे, जाणीव आहे आणि मला आता उद्यापासून या संसारामध्ये परत जायला लागणार आहे. म्हणून छोटी एखादी सासूरवासीन बरं का, जिला अजून संसार कळत नाही, प्रपंचा कळत नाही, सासू सासऱ्यांशी कसं वागावं कळत नाही, अशी एखादी कन्या जर सासरला माहेरात निघाली तर पूर्वीच्या कन्या बरं का, आताच्या नव्हे. कारण त्यावेळेला लहान वयात लग्न व्हायची आणि त्यामुळं त्यांना कळायचं नाहीये आणि गडा 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 लोळायच्या काही वेळेला पाठवणी करताना. लोळण्याचा हेतू काय होता? तुकोबराय सांगतात, कन्या सासूर से जाए, मागे परतोनिया पाहे, मागे परतोनिया
का परतत होत्या तिला एकच प्रश्न पडलेला असायचा की माझा बाप, माझी माय, माझा बंधू, माझी बहीण मला परत कधी भेटेल, ही परक्या माणसांच्याकडे मला का ताब्यात देत असतील, एवढाच एक अज्ञानातला प्रश्न तिच्या डोळ्यासमोर असायचा. बरं पाठवतात ते पाठवतात, पण हे माझी माय, माझा पिता मला कधी पुन्हा भेटणार आहे, कधी भेटसी केशवा. मनामध्ये असा विचार येऊन जर वारकरी लोळला नाही तर किती वर्ष वाऱ्या करून देवाची प्राप्ती होईल असं वाटतंय. मनात विचार तरी यावा असा, बरं का, दुःख तरी अंतःकरणाला व्हावं की मला पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र माझं माहेर सोडावं लागतंय, माझ्या मायबापापासून मला वेगळं व्हावं लागतंय, असा भावसुद्धा जर आला नाही. मी बऱ्याच वेळेला सत्य गोष्ट मांडून गेलो इथं, काय म्हणून, या नादात, बरं का, या संसाराच्या नादात मंगळवार सोडून बुधवारी द्वादश आले म्हणून मंगळवारी रात्री पंढरपूर सोडलेली मी बघितली आहेत, बरं का. अहो, नुसतं सोडलं नाही, सांगोल्यात होऊन ॲक्सिडेंट बी काय झालेले आहेत, बरं का. धाक वाटतो ना संसाराचा, मग माहेर का सोडताना एवढी गडबड आहे, कळत नाही. काय उपाय योजलाय कळत नाही, आपण काय करायला लागलो हेच कळत नाही. आणि हे जर कळत नाही तर आम्ही देवाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचणं शक्य नाही. कुठंतरी वर्म चुकतंय ना माझ्या सेवेचं. काही जणांनी दान धर्म केला पण दांभिक वृत्ती कायम ठेवली. दान धर्म केला पण दान धर्म करण्याला काय अर्थ आहे का? त्या दांभिक वृत्तीने जर दान धर्म केला असेल तर काहीच अर्थ नाही. बुद्धीमध्ये भेद ठेवून दान धर्म केला, फल भगवान परमात्म्याची प्राप्ती, देवाची प्राप्ती होईल नाही, होणं शक्य नाही. मी म्हणून ही पंगत एवढी मोठी वाढतोय, हा जर भाव जरी मनात निर्माण झाला तर देवाच्या प्राप्तीचं पुण्य त्यातून निर्माण होणार नाही. तुमचं अन्नदान केलेलं वाया जाणार नाही, त्याचं पुण्य जरी नाही मिळालं तरी त्याची तुम्हाला काय होईल, परतफेड देव करून देईल. 1000 माणसांच्या पंक्तीचं दान तुम्ही केलं असेल तर तुला 10,000 लोकांना भोजन वाढायचं सामर्थ्य, ऐश्वर्य देव देईल, त्याबद्दल काय वाद नाही. पण देवाची प्राप्ती मात्र नक्की यातून होणार नाही. याकरता निष्काम कर्माची जोड हसायला हवी. असू द्या, इथं त्यापेक्षा सोपं साधन सांगितलंय, भक्ती साधन. पण ही भक्ती करत असताना काही गुण जर अंगामध्ये नसतील, काही गुण लक्षणं जर आमच्याकडे ती नसतील तर ती केलेली भक्ती देवाची प्राप्ती करून देईलच असं याची गॅरंटी नाही. काय गुण पाहिजे? शास्त्रकार म्हणतात ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक किंवा समाजाकडून होणारा त्रास निमूटपणे सहन करून भक्तीमध्ये पुढं पाऊल टाकण्याचं, परमार्थामध्ये पुढं पाऊल टाकण्याचं सामर्थ्य त्या जीवाकडे पाहिजे. याला शॉर्टकटमध्ये तितिक्षा गुण लक्षण म्हटले. बरं, हे नसेल तर भक्ती आमची परिपूर्ण होईल का? होणं कठीण आहे. ती भक्ती परिपूर्ण होणं शक्य नाही. बघा ना, कोणी विनाकारण जरी त्रास दिला तर त्याचा दोष त्रास देणाऱ्याला सुद्धा द्यायचा. किती सोपी वाटते ना भक्ती. उगाच 16वरची पोळी नाही तिला म्हटलं. हे अशा गुणाने युक्त भक्ती व्हायला पाहिजे, तेव्हा देवाची प्राप्ती आहे, तेव्हा देव मागे पुढे राहून रक्षण करतो. तोपर्यंत रक्षण करणं शक्य नाही. एक छोटंसं उदाहरण बघा. माझ्या तुकोबरायांनी अखंड जगताला वेद मराठीमध्ये येऊन सांगायला ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून तुकोबरायांची ख्याती झाली. आणि लोह गावामध्ये त्यांचा एक खास टाळकरी होता, शिवजी कासार. या शिवजी कासाराच्या गावामधलं पारायण, अखंड पारायण तुकोबा 7 दिवस राहून करायची. बरं का. या दरम्यान गावातल्या प्रतिष्ठित काही लोकांना तुकोबरायांनी खास कीर्तनाला बोलवून घ्यायचं, कारण यांना भक्तीचा कुठंतरी संग व्हावा, याची सवय लागावी, असं व्हायचं. आणि बहुतांशी लोहगावातील सगळ्या गावावरती पगडा पडला. सगळी लोक तुकोबरायांची वेडी झालीत. बरं का. पण यातून सुद्धा शिवजी कासार नावाचा एक व्यक्ती मात्र तिकडे यायला तयार नव्हता. तुकोबरायांनी त्यालाही सोडलं नाही. त्याच्यावरती काही विशेष माणसं सोडली आणि त्याला बोलवून आणायला सांगितलं. शिवजी कासार यायला सुरुवात केली त्यानं सुद्धा, पण कसं, कीर्तन सुरू झालं, अर्धवट झालं की मग यायचा, लांब कुठं तरी बसायचा, कीर्तन झालं की उठून जायचं. नंतर बरं वाटायला लागलं त्याला बी. सुरुवातीला यायला लागला पण मधनंच जायला लागला.
असं करता 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 तुकोबरायांच्या बद्दल त्याच्या कानावरती एक बातमी गेली की तुकोबरायांचं प्रेम जर एखाद्या व्यक्तीवरती बसलं आणि त्यांनी जमिनीवरचा खडा जरी उचलून आपल्याला दिला तरी आपण केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश, उत्तुंग यश मिळते बरं का. आणि त्यामुळं तुकोबरायांचा लळा शिवजी कासारला लागला. संगत केली, सेवा करायला लागला. करता 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 त्यानं ठरवलं, तुकोबरायांच्या कानावरती बातमी घातली. तुकोबरायांना सांगितलं, बुवा महाराज, मी माझा व्यवसाय जरा वाढवावासा विचार करतोय. निश्चित कर म्हणले तुकोबराय. शब्दप्रमाण आणि शब्दप्रमाण मांडल्याने व्यवसायाची सुरुवात पारायण सुरू असतानाच त्यानं मुहूर्त केला बरं का. व्यापार उदीम सुरू झाला. पुढच्या वर्षीचं पारायण बसलं. पुढच्या वर्षीच्या पारायणपर्यंत एवढा शिवजी कासार मोठा व्यापारी झाला. आणि या वर्षीच्या पुढच्या वर्षीच्या पारायणामध्ये त्यानं तर कहरच केला. 35 बैलावरती जी रूप असतं ना, पूर्वीचं सोनं नाणं रूप म्हणतो ना, त्यातलं रूप, या 35 बैलावरती गोण्या घालून मुंबईला विक्रीला पाठवल्या. इकडं पारायण चालू होतं. तुकोबरायांच्या वरती अत्यंतिक प्रेम झालं होतं. आणि मग हे रूप पाठवल्यानंतर देवानं एक चमत्कार केला. पाठवलं होतं रूप, पण पार्सल उतरून घेताना तिथल्या मालकाला सगळं उघडून माल बघितल्यानंतर सगळ्या त्या कशामध्ये पोत्यांमध्ये काय दिसायला लागलं? चांदी दिसायला लागली. चांदी बरं का. अरे आपण तर रूप मागवलं होतं, म्हणजे या शिवजी कासारनं चांदी कशाला पाठवली एवढी? त्यांनी काय केलं, सगळ्या पोत्यांना उघडून बघितलं आणि होतं तसं सील केलं. हे आपलं नाही म्हणले, पार्सल चुकीचं आलंय चुकून, आणि हे शिवजी कासारला ज्याचं त्याला परत पाठवलेलं बरं. म्हणून 35 बैलावरच्या गोण्या परतून माग लावल्या. शिवजी कासार म्हणला, काय झालं? माझा माल का व्यापाऱ्याने घेतला नाही? बरं, पाठवलेला माल बरोबर तरी मागं पाठवला का बघावं म्हणून उघडायला गेला आणि बघतो तर काय त्यामध्ये सगळी चांदीच चांदी दिसायला लागली. धावत धावत तुकोबरायांच्याकडे गेला. तुकोबरायाने सांगितलं, तुकोबराया बघितलं का? म्हटलं, मी रूप पाठवलं होतं पण चांदी होऊन परतून आली पाठीमाग. मिश्किलपणे तुकोबराय हसलेने सांगितलं, पांडुरंग परमात्म्याचा तुझ्यावरती कृपा आशीर्वाद झालेला आहे. आणि हा एवढा मोठा चमत्कार झाल्यानंतर, एवढा ऐश्वर्य देवानं दिल्यानंतर, वास्तविक प्रपंचामध्ये रमायला पाहिजे होतं त्यानं, पण त्याची आसक्तीच संपली संसारातली बरं का. एक तुकोबराया धन्य आहेत, त्यांच्या संगतीचा परिणाम एवढा होऊ शकतो. आणि संसारातलं चित्त हळूहळू हळूहळू मन विटलं बरं का. आणि प्रसंगी तुकोबराया जिकडं कीर्तनला जातील तिकडं जायला सुरुवात झाली. आणि मग प्रपंचात लक्ष राहील का? नाही. प्रपंचाची वाताहात झाली. प्रपंचाची वाताहात झाल्यानंतर शिवजी कासारला बरं वाटलंय, पण त्याच्या बायकोला बरं वाटेल का हे प्रपंच मोडलेला? हे सगळं झालंय ते कोणामुळे झालंय? तुकोबरायांच्यामुळे झालंय. राग होता मनातून, पण व्यक्त कसा करायचा? काहीतरी याला शिक्षा लावायची म्हणजे माझ्या नवऱ्याला संसारातून बाजूला करून परमार्थाला लावलाय, भक्तीला लावलाय, परमार्थाची प्रपंचामध्ये चित्त नाही. राग मनात घेऊन वावरणारी ही शिवजी कासाराची पत्नी, तिनं एक दिवस डाव साधला. तुकोबरायांचं कीर्तन आटोपलं. सगळी लोक कीर्तन झाल्यानंतर दर्शन करून आपापल्या घरी चालले होते. सगळ्यात शेवटी शिवजी कासाराची बायको पाया पडली आणि तुकोबरायांना विनंती करून म्हणली, महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये आहात, आमचं भाग्य. एक काम करा म्हणले, उद्या सकाळचा काकडा झाला की आंघोळीला आणि नाश्त्याला आमच्या घरी या. तुकोबरायांना आतून एवढा आनंद झाला, माझ्या शिवजी कासाराची पत्नी बरोबर वळणावर आली. तिला सुद्धा आता परमार्थ आवडायला लागला. आनंद झाला. तुकोबरायांना म्हणले, जरूर येईल. सकाळी काकडा आटोपला तुकोबरायाने, आणि काकडा आटोपल्याबरोबर भजन करत 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 चालत चालत आंघोळीसाठी म्हणून शिवजी कासाराच्या घरी निघाले. या माऊलीनं कटकारस्थान केलं होतं महाराज. रात्री कीर्तन ऐकून गेल्यापासून चूल पेटवली ती बरं का. रात्रभर हांडा उकळला होता आणि त्या हांड्यातलं पाणी खळखळ खळखळ उकळून सकाळपर्यंत चालूच होतं जाळ त्याला. तुकोबराया गेले, एका शिळेवरती दगडावरती बसले, भजन चालू आहे. पाणी माऊली आणती आहे म्हणून भजन चालू आहे. पाठमोरी बसलेल्या तुकोबरायांच्या अंगावरती रात्रभर उकळलेला हांडा नेऊन डोक्यावर वतला.
काय अवस्था झाली असेल. तितिक्षेचा अभाव असता तर उठून त्यातनं बी उठून कानपडात एखाद्याला लावली असती बरं का. वागणं बरोबर आहे का म्हणून. होय ना महाराज. पण तुकोबारायांनी काय केलंय, काय केलं तुकोबारायांनी. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी शिवजी कासारच्या बायकोला नाही दिला, देवाकडेच धावा केला. ज्याची सेवा, ज्याची भक्ती, ज्याचं चिंतन मनन केलंय त्याचा धावा केला. देवा काय माझ्याकडून अपराध घडला होता म्हणून एवढी मोठी शिक्षा देतो आहेस. जळे माझी काया लागला वनवा, वनवा लागला, काया पेटली माझी सगळी. 10 वरे केशवा मायबापा. त्या माऊलीकडं बघितलं सुद्धा नाही पाठमोरे बसलेले तुकोबारायांनी. का असं केलं म्हणून विचारायचं लांबची गोष्ट. बघितलं सुद्धा नाही, देवालाच जाब विचारला. मला एकच गोष्ट यातनं संबोधित करायची आहे की बाकी जगाबरोबर द्वंद्व तुम्हाला करायची गरजच नाही. जे काय भांडायचं आहे, जे काय मागायचं आहे, जे काय बोलायचं आहे ते त्यालाच फक्त बोलायचं. म्हणून त्याची वर्म जाणून सेवा, वर्म जाणून भक्ती करा म्हणता. सगळी जबाबदारी त्याच्यावरती ढकलायला मोकळे झाला तुम्ही. काहीही स्वतंत्रपणे भार उचलायची गरज नाही. तुकोबराया ज्या 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 शिळेवरती बसून हा एवढा वनवा लागला होता, शरीर पोळलं होतं, तिथं धावा केल्यानंतर परमात्माच शीतल एक शांती होऊन अंगावरती त्यांच्या जीवन एखादं थंडगार पाणी पडावं ना, असा परमात्माच ओळला बरं का. आणि काया शांत झाली. आता एवढं कडक पाणी ओतल्यानंतर अंगाला सालं तर राहिली असती का हो? नक्कीच नाही. बघा, प्रत्येक गोष्टीत निपुण होता येतं. आता याच अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, रिद्धी सिद्धी काय करतील, पायाची सेवा दासत्व करतील तुमच्या. फक्त भक्ती करा आणि ती भक्ती वर्म जाणून करा, एवढंच सांगितलंय आम्हाला. नुसती भक्ती करा नाही तर भक्तीचं वर्म जाणार. रिद्धी सिद्धी पायाचं दासत्व सोपी गोष्ट आहे. 8ही प्रकारच्या रिद्धी सिद्धी पायाची सेवा करतात भक्ती करणाऱ्याच्या. तुम्हाला काही भक्तांना असा अनुभव आला असेल कदाचित, पण कळलेलं नाही असं का होते.
अचानक अडचणीत होतो म्हणतात, पण काय जुगाड झालं कोणास ठाऊक, झाली व्यवस्था उगच नाही व्यवस्था झाली. त्या व्यवस्था होण्यापाठीमागे नक्की काहीतरी आहे तुझ्याकडून. एखादं निष्काम कर्म घडलेलं आहे, या कर्माची पुण्याई आहे आणि त्या पुण्याईचा दाब तुला एखाद्या संकटातून बाजूला करत असतो. देवाचं कर्तव्य आहे, देवाचं कार्य आहे ते बरं का. उगीच कोण कोणाला बाहेर काढत नसतं त्यात. आणि म्हणून रिद्धी सिद्धी खरोखर तुकोबरायासारख्या सामान्य कुळात जन्माला आलेल्या नुसत्या रामकृष्ण हरीचा जप करत फिरणाऱ्या, देवाचं भजन करणाऱ्या या तुकोबरायांच्या पायाची सेवा रिद्धिसिद्धी खरंच करतात का बघायसाठी बरेच जण धावलेत बरं का. त्यातला एक म्हणजे अनंगड शहा. हा एक फकीर होता, त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या. यानं तुकोबरायांना तपासायचं ठरवलं, याला खरोखर रिद्धिसिद्धी प्राप्त आहेत का नुसतं उगच म्हणतो अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. याच्या रिद्धिसिद्धी तपासायसाठी म्हणून तो फकीर बाहेर पडला. येता येता पुणे चिंचवडचा गणपतीचा सेवक चिंतामणी, या चिंतामणीला सुद्धा रिद्धिसिद्धी प्राप्त आहेत असा गाजावाजा झाला होता. त्याला बी तपासून जाऊया म्हणला जाता जाता. हा अनगड शहा फकीर पहिला आला चिंतामणरावांच्याकडे. चिंतामणीला तपासत असताना त्याने काय केलंय, दारामध्ये तो फकीर जाऊन उभा राहिला. मंदिराची पूजा चालू होती, गणपती बाप्पाची पूजा चालू होती. तो चिंतामणी तो भक्त देवाची पूजा करत होता. दारात फकीर आला आणि अलक मागितली. अलक मागितल्याबरोबर सेवक धावलेत. सेवकाने ओंजळ भरून धान्य नेलं आणि कटोऱ्यात घालायचे बेतात होते. एवढ्यात फकीरानं सांगितलं, मला असं दान द्यायचं की तुम्ही घातलेल्या दानानं माझा हा कटोरा भरला पाहिजे. म्हणजे काय उघड आहे, आता हातभर एवढासा कटोरा भराय किती लागते. 5-6 जण धावून आलीत, प्रत्येकानं ओंजळ आणून त्यामध्ये घातली, पण कटोरा काय भरला नाही. एक जण म्हणला कटोरा वंजळीनं भरला नाही, पाट्या भरून आणल्या, मग तर भरेल का नाही. एवढासा कटोरा भराय किती लागते, एक पाटी भरली तरी पुरेस आहे. पाटी घेऊन धावलेत, पाटी त्यामध्ये वतली तरी कटोरा भरायला तयार नाही. मग मात्र त्या चिंतामणीकडे सगळे गेलेत, सेवकाकडं, गणपतीच्या सेवकाकडे गेलेत आणि म्हणले असा कोणतरी फकीर आलाय आणि त्या ठिकाणी किती त्याच्या कटोऱ्यात वतलं धान्य तरी ते भरत नाही. एक काम करा म्हणले, गोदामातलं पोतं होता, त्यामध्ये पोतं वतून बघितलं तरी ते कटोरा भरायला तयार नाही. परत सेवक सांगत गेले, नाही भरत म्हणले. मग मात्र चिंतामणीनं ओळखलं कोणतरी हा सिद्ध पुरुष आहे आणि स्वतः बाहेर आले. आता चिंतामणी सुद्धा रिद्धिसिद्धी प्राप्त असणारा भक्त होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी मुठभर उचललं धान्य आणि त्याच्या कटोऱ्यामध्ये टाकल्याबरोबर कटोरा भरला. अनगड शहा मागे परतले, कारण त्यांना कळून चुकलं की या चिंतामणीला सुद्धा रिद्धिसिद्धी प्राप्त आहे. आता दुसरा नंबर होता तुकोबरायांना तपासायचा. तुकोबरायांना तपासायसाठी हा अनगड शहा तिथपर्यंत जाऊन पोहोचला. दारामध्ये तुकोबरायांच्या दारामध्ये जाऊन अलक मागितली. सकाळ सकाळची वेळ आहे, अवलिया साहेब भाकरीला बसल्या होत्या. तुकोबरायांच्या 2 कन्या, एक गंगा आणि दुसरी भागीरथी. गंगा सगळ्यात छोटी चिमुकली असणारी गंगा आईकडे हट्ट करून एवढंसं पीठ घेऊन भाकरीला बसायची बरं का. एक गोळी बारकीशी घेऊन आपली प्लेटीवरती भाकरी थापत बसायची, खेळत बसायची बरं का. तिनं बाहेर फकीराचा अलक हा शब्द ऐकल्याबरोबर काय केलं असेल, ताडदिशी उठायला येत नाही, लहान अजून बाळ आहे, तरी सुद्धा उठली आणि आईनं जे डबा ठेवलाय समोर त्या डब्यातलं पीठ मूठ अशा भरल्या आणि त्या अनगड शहाला वाढायसाठी म्हणून धावत असताना आई ओरडली, अवलिया साहेब ओरडली, गंगे काय करायचं म्हणले, कार्टीला केवढीशी चिमुकली आहे, आता काय वाढणार ही. कारण ते मोठी भरलेल्या चिमुकल्या मोठी एवढ्याशा बारक्या मोठी त्या भरलेल्या, त्यातलं बी जाताना सांडलं. त्यात आई पाठीमागे लागली आहे. आईनं सगळं म्हणले, हे असलं वाढतात का कधी फकीरांना, साधून असं वाढायचं नसतंय, एवढंसं काय वाढतेस, थांब मी वाढते म्हणून माग परतली. एवढ्यात त्या बोटांच्या केलकात राहिलेलं पीठ होतं ना थोडंसं, तेवढं घेऊनच गंगा पळाली बरं का. पळाली आणि आई परतून यायच्या अगोदर त्या अनगड शहाच्या कटोऱ्यात असा नुसता हात झाडला तिने. हाताला केवढं पीठ चिमुकल्या पुरीच्या डसला असेल, तेवढं पीठ त्यात पडल्याबरोबर कटोरा ओसंडून व्हायला लागला. आणि त्यावेळेला अनगड शहाची खात्री झाली की तुकोबरायांचं नुसती सेवा दास्यत्व करत नाही तरी रिद्धिसिद्धी, तर ह्या अखंड घरातल्या प्रत्येकाची सेवा
ह्या रिद्धिसिद्धी करतात. तुकोबरा या ठिकाणी आम्हाला सांगतात की रिद्धिसिद्धी भक्तांच्या घराची सेवा करतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. पण यासाठी एक गोष्ट करावी लागेल म्हणतात. काय करायचंय? भक्ती तर सगळेच करतात, पण भक्ती नुसती करू नका म्हणतात. वर्म जाणून सेवा, वर्म जाणून भक्ती करा. आता जे चुकलंय ते फक्त काय वर्मच चुकलंय, बाकी सगळं बरोबर आहे. भक्ती सगळे करतात, करत नाही असं नाही, पण भक्तीचं स्वरूप जाणून घेतलं का? नाही. या ठिकाणी एका वाक्यात बोलायचं असेल तर काय म्हणता येईल? भक्ती करण्या अगोदर भक्तीचं वर्म जाणणं गरजेचं आहे. आता हे वर्म काय आहे? भक्तीचं वर्म काय आहे? बऱ्याच वेळेला आपण अभंग म्हणत आलो. भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना, भजन करत असताना, वारी करत असताना काय असू नये? चित्तामध्ये प्रपंच असू नये. प्रपंच असूच नाही असा भाग नाही, प्रपंच जरूर असावा, पण परमार्थ करताना प्रपंच चित्तामध्ये असू नये. पंढरपूरच्या वारीला पायी जर आपण चाललो असेल तर प्रपंच सोबत चित्तामध्ये असावा का घरातच ठेवून जावा? बहुतांशी वारकरी चित्तात प्रपंच घेऊनच जातात. भाविक भक्त हेतू काय असतो? हेतू काय असतो पंढरपूरच्या वारीचा? निरपेक्ष सेवा? नक्कीच नाही. चित्तामध्ये प्रपंच घेऊन जाण्याचं फल भगवान परमात्म्याची प्राप्ती अशा किती वाऱ्या केल्या तरी आम्हाला होणं शक्य नाही. ध्यानात घ्यायचं. एखाद्यावरती ईर्ष्या म्हणून परमार्थ आहे का? नाही. प्रपंचाची पूर्ती, परपंच फुलावा म्हणून परमार्थ आहे का? नाही. मग कशासाठी? मुक्त अशा अवस्थेला पोचण्याकरता, देवाच्या प्राप्ती करता, देवाच्या स्वरूपाच्या प्राप्ती करता, देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होण्याकरता, देव माझ्या मालकीचा होण्याकरता भक्ती परमार्थ आहे. आम्ही जर प्रपंच घेऊन परमार्थ करायला लागलो, हे बघा तुकोबरायाने एक रूपक केलं, एका स्त्रीचं रूपक केलं, स्त्रीचं रूपक, आणि त्या स्त्रीचं नाव ठेवलं आवा. ही आवा पंढरपूरला निघाली. का निघाली? बाकीच्या गल्लीतल्या 10-15 बाया गेल्या बरीच वर्ष झालं वारीला जात्यात, त्यांचं पुण्य लय झालंय म्हणली, आणि माझंच काही नाही झालेलं आणि मला जायला पाहिजे म्हणून हिनं ठरवलं आणि जायचं ठरवलं. बरं का, आता हिला प्रपंचातनं जायची इच्छा नव्हती, पण बाकीच्यांचं पुण्य लय होतंय म्हणून जायचं ठरवलं, आणि त्या स्त्रीचं नाव ठेवले तुकोबरायांनी आवा. आणि काय म्हणतात? आवा चालली पंढरपुरा, येशीपासून आली घरा. सगळ्या जात्यात तशा ती बी दिंडीतनं जायला तयार झाली. हो, तयार झाली, सगळं चंबू कपाळ बांधलं, एका वाहनात नेऊन आपल्या आपल्या टाकलं आणि सगळी निघतात तशी निघली. येशीपर्यंत गेली आणि येशीतनं माग परत आली. परत का आली? चित्तात संसार आहे, प्रपंच आहे. बरं का, चित्तात प्रपंच आहे म्हणून प्रपंच घेऊन वारी करणं अवघड आहे. आल्याबरोबर स्वतःच्या सुनाला सांगितलं, सुनबाई मी काय सांगतो तेवढं नीट ऐक. परिसे ग सुनबाई नको वेचो दूध दही. मी वारीला पुढे गेल्यावर घरात निघणार दूध घरात ठेवून दही लावून खाशील, सगळं डेअरीला घाल. सांगितलं ना? आत्याबाई तसं काय मी करणार नाही म्हणली, तुम्ही निश्चिंतपणे वारीला जावा, मी सगळं दूध डेअरीला व्यवस्थित घालीन, पैसे आणून व्यवस्थित तुमच्या तुमच्या ठिकाणी आणून ठेवीन. एवढं सांगितल्यानंतर वारीला गेली आवा निघून, परत निघून गेली, पण येशीपासून आली घरा आणि माग आली. आता माग आल्यानंतर पुन्हा विचारलं, का हो आत्याबाई परत का आलात? त्यावेळेला सांगते, मज हातीचा कलवाडू मज वाचवणी नको फोडू. हे बघ, पावसाळ्यासाठी म्हणून ज्या शेणी तयार करून हुडवा रचून पॅक करून ठेवलाय त्याला मी इस्तवर हात लावशील, सोन्याला सांगितलं. म्हणजे नाही लावणार, जावा निश्चिंतपणे. परत गेली, परत आली. परत आल्यानंतर आम्ही विचारलं काय झालं? वळवट श्रीचे लिंपण काढू नको मज वाचून. पावसाळ्यासाठी म्हणून शेवया करून ठेवल्या, त्या डब्याचं टोपान बिपान काढशील मी इस्तवर? अजिबात काढणार नाही, तुम्ही निश्चिंतपणे वारी करा. निघून गेली, परत आली,
परत आली, आता काय झालं, ती आली गेली रात जाईल बरं का यात सगळी. आता आल्यानंतर म्हणते भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. एखादा भिकारी दारावर आला तर त्याला पुढे लाव, सासू घरात नाही पंढरपूरला गेली म्हणणे त्याला पुढे लाव, काय वाडीत बसशील. पंढरीचा पांडुरंग परमात्मा असल्या भक्तांची वाट बघित असेल नाही, वाट बघित असेल कवा असलं भक्त येतात मला भेटायला. प्रपंचितामध्ये घेऊन परमार्थ करत असेल तर देवाची भेट होणं शक्यच नाही, कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. या ठिकाणी हीच गोष्ट तुकोबराय सांगण्याचा प्रयास करत आहेत की तुमचं आमचं वर्म पूर्णपणे चुकलेलं आहे. वर्म चुकले. आता भक्तीचं वर्म चुकलंय, काय नेमकं वर्म चुकलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण संप्रदायाच्या नियमानुसार भजनाकडे वळायचं आहे, कारण मला कटाक्षाने सांगितले मधल्या लय चाली म्हणत बसलासा तर तुम्हाला बोलायला वेळ मिळणार नाही, कारण 9-10 वाजून 19 मिनिटाला अजिबात पुढं थांबायचं नाही. यात सगळं व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यावर्षी कीर्तन आत घेतलं तुम्ही, मी काय बोलतोय आता मला बी कळत नाही बरं का, माहितीसाठी सांगतो. मी अंदाजे बोलायला लागलोय सगळं, सगळं अंदाजे बोलायला लागलोय. मला काहीही ऐकायला येत नाही. त्यामुळं मधलं भजन स्टॉप झाले हे विधानात ठेवायचं. मध्ये मध्ये चाली व्हाय पाहिजे होत्या, मान्य आहे मला, पण होऊ शकत नाहीत कारण मेळच लागत नाही कशाचा. ते बाहेर होतं ते बरं होतं, भले अंगावर थोडा पाऊस पडला असता तरी चालला असतं, पण ओपनच पाहिजे. इथं काही कळत नाही बरं. असो, या ठिकाणी वर्म चुकलंय म्हणतात. तुम्हाला तरी ऐकू येते मी काय म्हणते, येते ना नक्की, मजा होऊ द्या. त्या धाडसावरच बोलायला लागलोय मी बरं का. काय म्हणतात, वर्म चुकलंय. भक्ती सगळेच करतात, पण किती जण देवाच्या आवडीची भक्ती करतात. 2 दिवसाचं अनुष्ठान आमच्या गावामध्ये आता सुरू झाले. या अनुष्ठानात त्या परमात्म्याची महाकाकड आरती, आणि या काकड आरतीला संसारी जीवाने रोज हजर राहावं असं पांडुरंग परमात्म्याला वाटते. किती जण हजर राहतात, किती जण हजर आहेत. कोण आहोत आपण, हे बघा. त्या जगाच्या मालकाच्या काकड आरतीला बाकीची सगळी जर हजर राहत असतील तर आपण कोण आहे, कोण कोण राहते बघितलंय हजर. पंचप्राण आरत्या घेऊनी देव स्त्रिया येती, भावे व वाळती राई रखुमाईचा पती. अजून रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट. अजून गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. आता एवढी सगळी मंडळी जरी येत असतील, सगळ्या 33 कोटी देवांच्या पत्न्या काकड्याला हजर आहेत पांडुरंगाच्या. अजून गरुड हनुमंत सुद्धा राहिला नाही, रंभा उर्वशी राहिल्या नाहीत, त्रिशूळ डमरूवाला शंभू महादेव पार्वती सकट जर काकड्याला हजर असेल आणि आम्ही अंगावर चादर वडून जर झोपत असेल तर देवाने केवढा उपकार आमच्यावर करावा. आणि सूर्य उगावल्या येतोय मग मोठ्यानं घंटा वाजवतोय, वाचायला बसले त्यासनी त्रास. ही जी भक्ती आहे याचं नाव भक्ती का. वर्म चुकलंय ना मग सेवेचं. अनुष्ठानाच्या वेळी तरी कमीत कमी काकड्याला जागणं गरजेचं आहे. संतांनी आम्हाला जाग केले, हे जागणं गरजेचं आहे. ही भक्ती करत असताना सावध गतीनं वर्म जाणून सेवा करा, वर्म जाणून भक्ती करा. वर्म जर चुकलं तर त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही, हेच सांगण्याचा प्रयास तुकोबराय करतात. वर्म काय चुकलं एवढं जाणायचं आणि मधली चाल घ्यायची बरं का. वर्म काय चुकलंय, भक्तीतलं वर्म काय चुकलंय. पहिला मुद्दा, देवाच्या आवडीचा व्यवहार आमच्याकडून होत नाही. आम्हाला जे आवडतंय ते देवावर लादायचं आणि त्याचं नाव भक्ती ठेवायचं, हे एक आमचं सूत्र सुरू झालंय. मला काय आवडतंय तेच देवाला, आणि त्याचं नाव भक्ती. केवढी मोठी भक्ती केली, केवढी मोठी भक्ती केली. आता ही भक्ती आहे का. देवाच्या आवडीचा व्यवहार सांभाळलाय का, काय देवाला आवडते कधी चिंतन केलंय का.
नाही ना. मग केलेलं नाही चिंतन तरी बी आम्ही भक्ती चालू आहे म्हणतो आमची. देवाला आवडते, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हे देवाच्या आवडीचं यादी आहे, लिस्ट आहे. यातलं ह्या गोष्टी देवाला आवडतात. ते देण्याचा किती जणांनी प्रयत्न केला? बाकीचं सगळं दिलंय, पण देवाला आवडतंय ते नाही दिलंय. इथं पहिलं वर्म चुकलं. देवाच्या आवडीचा व्यवहार केला नाही, इथं पहिलं वर्म चुकलंय. तुकोबराय म्हणतात भक्ती करायची तर वर्म जाणून भक्ती करा. ज्याला उत्तम गती प्राप्त व्हावी अशी वाटते त्याने देवाला आपलासा करून रिकामा व्हा. ज्याला पुढची वाईट दशा येऊ नये असं वाटतंय त्याने आजच देवाला आपलासा करून रिकामा व्हा. देवाशी नातं जोडून रिकामा व्हा. आणि एकदा का जर ही वेळ गेली तर देवाच्या प्राप्तीचा विषय संपून जाईल महाराज. आणि म्हणून भगवत स्वरूपाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करायचा आहे तो आयुष्यातला पहिली अवस्था नाही, शेवटची अवस्था नाही, मधली अवस्था आमची सांगितली, ज्याला तारुण्य म्हणतो आपण. या तारुण्यातच भक्तीला सुरुवात व्हावी. माणसं काय करतात, सगळ्या जगाचा आस्वाद घेऊन झाला, सगळ्याची चव बघितली की मग म्हणतोय सर्वसंगी विठाला तू एकला आवडशी, दिली आता पाया मिठी जग जेठी न सोडी. कधी सगळ्याची चव बघितली बरं का. आणि आता वीट आलाय म्हणतोय. आता काय आलाय? वीट आलाय. तुला वीट आलेलं नाही, तुझा वीट सगळ्या जगाला आता आलाय बरं का. मग तुझा वीट सगळ्या जगाला आल्यानंतर तू पांडुरंगाकडे जर माझा भाव म्हणून जाशील तर देवाची प्राप्ती होईल. इथं चुकलं ना वर्म, आयुष्याचं वर्म. इथं भक्ती करत असताना फार उशीर केला भक्ती करायला, इथं वर्म. संत महात्मे रात्रभर जागून वेळ लागलं होतं का सांगायला? काय म्हणून? तुम्ही संत जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा. जन्ममरणाच्या व्यथा चुकवायच्या असल्या तर जागा व्हा म्हणले होते. तुला जो भ्रम झालाय तो भ्रम टाकून दे. माया वेगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. जाणार आहे म्हणले होते. अजून आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरेच्या. आमचं या उलट आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य निघालंय म्हणून मोठाच्या मोठा केक आणून हॅपी बर्थडे टू यू करीत बसले बरं का. माग वळून बघितलं नाही. अरे केक कापतोय ना, त्याच्या माग वळून बघा. वळून बघा केक कापणाऱ्याच अवस्था काय आहे. काळ जबडा पसरून बसलाय. 1 वर्ष गिळलाय, 2 वर्षांनी गिळलाय, 3 वर्षांनी गिळलाय, 4 वर्षांनी गिळलाय. गिळीत आलाय त्याला. आणि हे इकडं मेणबत्ती लावून हे मृत्यू लोकीचे उपराटे बरं का, उपराटे आहे. मरणाचा दिवस जसा जवळ येईल तसा मोठाच केक आणायला लागले आता. देवाच्या चिंतनासाठी, भजनासाठी, मननासाठी जागा म्हणून सांगितलं, तिथं जागलेली नाही. पण रात्री 12 वाजता थाड फटाकड्या वाजवून रिकामी होत्यात. काय झालं म्हणून एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा बीपी वाढतोय बरं. काय झालं? अमक्याचा वाढदिवस काळानं गिळायला चालू केले. आणि वाढदिवस असे साजरे जर करत असेल आपण तर काय म्हणावं. या ठिकाणी हे वर्म चुकलंय. आयुष्याच्या या दशेमध्ये काय करायचंय हे विसरलो आपण. जाग केलं संत महात्म्याने आम्हाला, जाग केलं. उठा म्हणले, वेळ घालवू नका, का माग बघा, उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. पुढची गती वाईट आहे. जर ही संधी तुमच्या हातनं गेली तर पुढची वाईट गतीला कोणीही अडवू शकत नाही. काय वाईट गती आहे? वाईट काय गती आहे? माणसाचा जन्म संपल्यानंतर पुन्हा जन्म आहे का नाही आम्हाला? नक्की आहे. मागा अनेक जन्म भोगलेत, भोगून इथपर्यंत आलोय. आता आल्यानंतर एक संधी आहे. माणसाचा जन्म मिळालाय तोपर्यंत जन्म मरण खंडन करून टाकायचं, नाहीतर तुकोबरायासारखं मुक्त तरी व्हायचं.
नित्यमुक्त व्हायचं. हे वेळेत केलं तर आहे. वेळ गेल्यानंतर जर जागा झाला तर काही फायद्याचं नाही. सावध केलंय, सावध केलंय. काय म्हणून? लाहो करा घाट घाला मुळबंदी, सांडा वावगी या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. राम राम स्मरादी. काय करा? लाहो कशाचा करा सांगितलंय? राम राम स्मरादी, लाहो करा घाट घाला मुळबंदी, सांडा वावगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. का तर एक ना एक दिवस एखाद्या टर्नवरनं गाडी आपली दरीत कोसळणार आहे. त्या दरीतनं पुन्हा वरती येता येणार नाही. जन्म मरणाच्या खाईत अडकावं लागेल. यासाठी सावधगिरीचा इशारा दिलाय. वेळीच जागा व्हा आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून रिकामं व्हा. म्हणजे संतोषजीचं आवडतं प्रमाणे एक बोलायचं राहून गेले बरं का. नाथ महाराजांचा संदेश सगळ्यापर्यंत पोचवा म्हणले. काय म्हणून? सगळ्या संतांनी विनंती केली. सगळ्या संतांनी विनंती केली. म्हणजे तुकोबरायांनी सुद्धा केली. पाया पडून सांगितलं. संसारी जीवाची पात्रता नाही तरी सुद्धा पाया पडले. आणि पाया पडून काय सांगितलंय मला? काय सांगितलं? लागोनिया पाया विनवितो तुम्हारा, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. एकच काम करा म्हणले. काय? विठ्ठला विठ्ठला मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. इथंच करा. आमची पात्रता नसताना सुद्धा पाया पडलेत. आता मात्र याच्यावरती माझ्या नाथ बाबांनी आमच्या समोर काय सांगितलं? बऱ्याच वेळेला विनंती करून झाली. बऱ्याच प्रकारचं दर्शन घडवलं तुम्हाला. आमचा अनुभव तुमच्या समोर ठेवला. तुम्हाला सावधगिरीचा इशारा देऊन बघितलं. आणि तरी सुद्धा तुमचे डोळे जर आता उघडत नसतील, एवढं कळवळ्यानं कळकळीनं सांगून जरी तुम्हाला जर कळत नसेल, तर मग मात्र नाथ महाराज काय म्हणतात? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल.
नाद चाल सोडून द्या. चाल तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणावर ऐकले असेल. चालीला मग तर महत्व देऊ नका, त्यातला भाव जाणून घ्या काय आहे. नाथ महाराज काय म्हणतात, अखंड आयुष्यभर आम्ही दुसरा काही व्यवसाय केला नाही, फक्त तुम्हाला विनंती करण्याचं काम केलंय की वेळ घालवू नका, आयुष्यातला वेळ वाया घालवू नका, भक्तीची सुरुवात करा. इथं पहिलं वर्म चुकतंय, वेळेत भक्ती न चालू करणे हे वर्म चुकण्याचं आहे. हे तुम्हाला आम्ही कळकळीनं विनंतीनं हातापाया पडून सांगितलं. हे जरी नाही ऐकालं, हे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग काय होईल, आमच्या नंतर मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, आमचं नाही ऐकलं तर दुसरा येईल. आणि दुसरा जो येणारा आहे तो कसा आहे, आमच्यासारखा नाही बरं का. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. आमच्या नंतर येणारा तो काळ आहे. आणि हा काळ काय तुम्हाला समजावीत आणि सांगित बसणार नाही, आणि तुमचं बी काय ऐकून घेणार नाही. काय ऐकून घेतले कोणाचं आजपर्यंत? आला समजा न्यायला एखाद्याला आणि तो हातापाया पडून म्हणाला, हे बाबा जरा थांब की 15 दिवस थांब, 18 तारखेला पोरग्याच्या लग्नाची तारीख आहे, तेवढं पार पण दे, तांदूळ तेवढं टाकतो आणि मग मला चालत नाही. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरत. आता बांधून नुसतं नेत नाही, बांधून नेऊन काय करतो, जे तुला करायसाठी या मृत्यूलोकामध्ये पाठवलंय, ज्याचं नाव भक्ती होतं, उत्तम इंद्रिय तुला दिली होती देव जोडण्याकरता, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. तुझं भवदुःख संपवण्याकरता आणि देवाची प्राप्ती करण्याकरता सुंदर इंद्रिय, सगळ्यांपेक्षा वेगळी इंद्रिय तुला दिली होती. काय काय केलंस? सुंदर कान कशासाठी दिले होते? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. कान ऐकलं नाही म्हणून हा काळ काय करतो, फरफटत ओढून नेतो. आणि पहिलं काम काय करेल तर या कानानं तू चांगलं देवाचं गुणगान कधी ऐकलं नाहीस म्हणून लाव्हा रस किंवा लोहर रस, लोखंडाचा रस लाल बुंद कानामध्ये धारा सोडतो. त्यानंतर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे दिले होते भल्या पहाटे उठून, उठून पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. भल्या पहाटे उठून देवाचा मुख मार्जन करण्याकरता, मुख निहाळण्याकरता तुला डोळे दिले होते. किती वेळेला देवाचं पहाटे उठून दर्शन घेतलंस? बरं देवाचं पहाटे राहून दे, देवाचं डोळ्यात दर्शन किती वेळेला साठवलंस? देवाचं रूप डोळ्यामध्ये किती किती वेळ साठवलंस? एकीकडे संतांनी म्हणावे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं जरा पाहे पांडुरंगा. देवा तू माझ्या दृष्टीसमोर हलू नये असं मला वाटतं. कारण दृष्टी तिकडे लावली, कारण दृष्टीला सुख जे आहे, समाधान आहे ते तुझ्या रूप निहाळण्यामध्ये आहे. हा त्यांचा भाव आहे. आमच्या डोळ्यांचा विषय वेगळा आहे. आणि हे त्या काळाच्या लक्षात आलं, बांधून नेलं, फरफटत नेलं. आणि पहिलं काम काय केलं तर डोळ्यांना सुख परमात्म्याच्या स्वरूपाला निहाळण्यासाठी तुला डोळे दिले होते, पण त्या कामासाठी वापरले नाहीस. म्हणून लाल गुंद सळ्या, लाल गुंद तापवलेल्या सळ्या दोन्ही डोळ्यामध्ये तो काळ खुपसतो, डोळेच फोडून टाकतो. तुला देऊन उपयोगाचे नाही. मनात येते भाव घेई राहे विठोबाचे पायी. जिभेला शिक्षा करतो, अजून डोळ्यांना शिक्षा, कानांना शिक्षा, जिभेला शिक्षा, हातापायांना शिक्षा. अभक्ष भक्षण केल्यामुळं आतड्यांना सुद्धा शिक्षा करतोय काळ बरं का. आणि म्हणून तो ओढून नेऊन अशी शिक्षा करायच्या अगोदर एक काम करा म्हणतात, एक काम करा, योग्य ती वर्म जाणून भक्तीची सुरुवात करा योग्य वयामध्ये. आणि भक्तीची सुरुवात केल्यानंतर देवाच्या आवडीची भक्ती करायला शिका. हे दुसरं वर्म चुकलंय. देवाला आवडेल अशी भक्ती आम्ही करत नाही. का करतोय? भाव ओतणं आणि भक्ती करणं. कळतंय ना? देवाची शरणागती पत्करली तर ती शरणागती भावयुक्त अंतकरणाची असावी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावयुक्त अंतकरणाने शरणागती असावी. नाहीपेक्षा शरण न गेलेलं चांगलं. काय कामात सांगा? कर्मांतर करावं लागतं. तुकोबरा सांगतात, केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर.
जर या ठिकाणी भक्तीचा स्वीकार केलाय तर देवाच्या नावाचा शंख चालू ठेवायला लागतोय सारखा, बरं का. त्याला बोंब म्हणले तुकोबऱ्या, मारावीच लागते, त्याला पर्याय नाही. दुसऱ्या कोणाच्या नावानं उगाच बोंब मारीत बसण्यापेक्षा केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, हरिहराच्या नावाची शंख चालू करावा, कर्मांतर करावं लागतं. बघा, वाटते तेवढी सोपी नाही आणि अवघडही नाही भक्ती, पण वर्म चुकता कामा नये. या ठिकाणी ही भक्ती करत असताना, सेवा करत असताना देवाच्या आवडीचा व्यवहार सांगितलाय. देवाला काय काय आवडतंय बघा, म्हणजे खाण्यापिण्यात काय आवडतंय, देवाला ऐकण्यात काय आवडतंय, ल्याय नेसायला काय आवडतंय, हे सगळं आवडीचं त्याला दिलं की देव प्रसन्न आहे. काय देवाला कानानं ऐकायला आवडतंय? नामाचा उच्चार रात्रंदिवस, आणि ते नाम त्याच असावं, बरं का. हजार नावातलं कुठलं बी असू द्या, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती. या ठिकाणी हे प्रबंध करता येतील एवढं नामस्मरण माझं पुरेसं आहे. कृष्ण असेल, विष्णू असेल, हरी असेल, गोविंद असेल, यातल्या नावाचा टाहो फोडणं हे माझ्या आवडीचा विषय आहे. देव म्हणतात, किती जणांनी टाहो फोडला? भक्ती करतोय म्हणतात आम्ही, बरं का. नाही टाहो फोडला, हे देवाला आवडते. देवाला लिहायला नेसायला काय आवडते बघितलं का? पांडुरंग परमात्म्याला माझ्या काय लिहायला नेसायला आवडते? अहो, परंपरेतून आपण आजपर्यंत वर्णन करत आलोय, त्याला नेसायला काय आवडते. दुसरं काही तो नेसत नाही, किती बी फॅशन येऊन दे, तो काही नेसत नाही. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. त्याच्या मेकअप मध्ये कधी बदल होत नाही. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, माळ रोळे कंठी वैजयंती, हे सगळं त्याचं ठरलेलं आहे, त्याला आवडतंय. आम्हाला कलियुग बदललंय, फॅशन आली म्हणून बदलून चालेल आम्ही? चालेल का? मग जर बदललं आमच्या मनानं आम्ही, तर देवाला आवडेल? नाही, देवाला आवडणार. आणि मग देवाला आवडत नाही तरी सुद्धा तो व्यवहार आम्ही जर करत असेल तर त्याला काय म्हणावं? हा मुरदाडपणा भक्तीतला नको आहे, शृंगार नको आहे, किंवा हे व्यंग आहे थोडक्यात भक्तीतलं, आणि हे व्यंग नको आहे देवाला, बरं का. वरपंगी सेवा नको आहे का? त्यानं कधीही कुणाच्या स्वप्नात येऊन सांगायला नाही की मला ह्या पितांबराचा, पिवळ्या पितांबराचा कंटाळा आलाय आणि आताच्या फॅशन प्रमाणे जीन पॅन्टने टी शर्ट घाल म्हणून सांगितलंय? नाही सांगितलं. पण हे कोण घालायला चालू केलंय? आमचं आम्ही चालू केलंय का? देवाने सांगितले कुणाला? नाही ना. घालतोय का नाही आपण? घालतोय तर मान्य करा, नसेल तर नाही म्हणा. गौरी गणपती शंकरोबाला जीन पॅन्ट टी शर्ट कोण कोण घालतंय? घालतात का नाही? बघा नाही तुम्ही या आमच्या भागात आता फॅशन आली आहे. फॅशन आली म्हणतात, आणि शंकरोबा त्याला कोण म्हणेल का? कठीण आहे. गौराईला नवरी साडी असती आता? नवरी साडी आहे का? नाही. त्यातलं 3 वार हुंदरान खाले, 6 वार शिल्लक राहिलं, ते बी काही दिवस होतं, ते बी आता राहिलेलं नाही, बरं का. ते बी राहिलं नाही. फॅशन आले म्हणतात. शंकरोबाला जीन पॅन्ट आणि गौराईला साडी नेसवून चालेल, तिला बी लेगिन टॉप घालायचा. मग मेडिकल कॉलेजची स्टुडंट आहे ती, जगाची मालकी नाही. चितकला आदिमाया शक्ती आहे. तिचं स्वरूप काय, तिचं रूप काय? जर रूप आम्ही बदलायचा प्रयत्न केला तर देव कितपत प्रसन्न होईल असं वाटतंय. हे कपड्यातलं झालं, पेहरावातलं झालं. त्याच्या आवडीचा व्यवहार, नामस्मरण केलंय का आम्ही? केलं नाही. पेहराव दिला नाही. खाण्यातले पदार्थ आम्हाला आवडतात का त्यांना आवडते? त्यांच्या खाण्याच्या लिस्टमध्ये जरा बघा, त्यांच्या आवडीचा खाना जो आहे त्यात ह्या पनीर टिक्का आणि ह्या कुठं गोष्टी आहेत का बघा जरा. ही देवाला आम्ही लादतो. त्यानंतर रात्रंदिवस नामाचा उच्चार केलेला आवडतो, त्यात बी 420 गिर्याणी आहे. देवाला नामस्मरण आवडते ना. मग गारगुडीशने येताना एक मशीन आणल्याने गाभाऱ्यात बसवलं. देवाला म्हटलं ऐक, काय तुला ऐकायचं तू? यासली अपेक्षा होती देवाला? नाही बरं का. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीव पण भवरो. या ठिकाणी त्यानं दिलेल्या इंद्रियाच्या आधारे त्या भजनाची गरज होती देवाला, पण ते भजन तसं कधी केलं नाही. आणि म्हणून इथंच वर्म चुकलं म्हणतात, बरं का. देवाच्या आवडीचा एकही व्यवहार आम्ही साधला नाही आणि याचं नाव भक्ती ठेवलं. ही भक्ती देवाला नवे कुणालाच मान्य नाही. म्हणून वर्म जाणा, देवाच्या आवडीचा व्यवहार. वर्म जाणायचं म्हणजे काय? देवाला जे आवडते
ते देवाला देणे आणि मग देवाला प्रसन्न करणे, हेच तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करतात. भक्तीचे ते वर्म दयाची हाते, दया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवजती दुरित बळिता, ते दुष्ट गुणांना मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझे, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अखेर शेवटी तुकोबराय असं सांगतात, ज्यांनी वर्म जाणून सेवा भक्ती केली त्याला फल काय आहे? देवाच्या आवडीचा सगळा व्यवहार सांभाळला ज्यानं, देवाच्या आवडीचा अखंड व्यवहार ज्यानं सांभाळला, केवढी मोठी जरी परिस्थिती निर्माण झाली, केवढी मोठी हालाकी जरी आली, तरी भक्तीचा संघ ज्यांनी सोडला नाही. मुलालेकरांना जतन करताना कठीण झालं, पण देवाच्या भक्तीत कधी बदल झाला नाही. एक वेळ मुलालेकरांना उपाशी तापाशी झोपवलं, पण पांडुरंगाच्या तोंडाला दुधाचा चरबी लावायची मात्र बंद केली नाही. त्याची आवड सांभाळली, त्याची सगळी जोपासना त्याने ज्यानं सांभाळली, देव त्यांचा तुकोबराय म्हणतात गडी होतो गडी. त्याच्या आवडीचा सगळा व्यवहार सांभाळलाय. कोणता सगळा व्यवहार? घरात एखादा माणूस जर मेलं तर आपल्या स्वतःच्या मालकीच्या रावळात किंवा गावच्या रावळात पांडुरंगाच्या रावळात जाऊन भजन कोण करील काय? तुकोबरायांची पत्नी गेली, ज्या दिवशी गेली त्या दिवशी मूठ माती देईपर्यंतच फक्त घरात होते बरं का. मूठ माती दिली आणि रावळात येऊन भजनाला सुरुवात केली आणि देवाला वर उलटी आणि काय म्हणतोय, बाबा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं म्हणजे दुष्काळ पडला, पिढा गेली बाबा, म्हणजे तुझं भजन 2 तास ज्यादा करायला मिळेल, असे ज्याच्या अंतःकरणाची स्थिती झाली आहे. प्रापंचिक एवढी हानी स्वतःच्या हातनं केली, काही वेळेला प्रसंगानं झाली, पण एवढी हानी झाली तरी सुद्धा भजनामध्ये भक्तीचा संग टाकला नाही. देवानं हितच परीक्षा संपवली त्यांची आणि त्यांचा पाठीराखा देव झाला. तुकोबराय हेच अनुभवाने सांगतात, तुम्ही सुद्धा छोटीशी परीक्षा जरी घेतली तरी त्या परीक्षेला फेल होऊ नका. त्या परीक्षेत पास एकदा का झाला तर देव तुमचा पाठीराखा आहे. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होनिया. देव अक्षरशः गडी होऊन तुमची सेवा करायला तयार आहे. फक्त भक्ती करत असताना वर्म जाणून भक्ती असावी, वर्म जाणून सेवा असावी, असा अभंगाचा या ठिकाणी हा भावार्थ आहे. ठरल्याप्रमाणे 10:15 वाजले आहेत. शेवटची चाल 4 मिनिटात होईल आणि बरोबर 19ला जय विठ्ठल होईल बरं का.
पण न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनिवतसे तुझे देणे तुझ्या समोर कोणी पाया झालो त्राय पांडुरंगा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी, बाहेर गावून आलेली सर्व मंडळी सर्वांच्या चरणी झालेली सेवा. आणि खास करून आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सेवेत यूट्यूब चॅनल या ठिकाणी चालवणारे, ज्यांच्या चॅनलचं नाव आहे अनुभवानंद नारायण माळी. तुम्ही सगळेजण यूट्यूबवर घालवायचं काम त्यांनी केले बरं. खास 2 दिवसानंतर तुमचा व्हिडिओ यूट्यूबला येईल आणि सगळेजण तुम्ही यूट्यूबला दिसणार आहात. त्यांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला विराम देतो. विठ्ठल